गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आज अनाया माझ्या माहेरी जाणार आहे, त्यामुळे तिची तयारी सुरू आहे. आणि आज आम्ही महिन्याची ग्रोसरी घेण्यासाठी डीमार्टला सुद्धा जाणार आहोत. तसंच आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक छान रेसिपीसुद्धा दाखवणार आहे. आणि आज मी अक्षयसाठी त्याची आवडती डिश बनवणार आहे. तर आजचा दिवस खूपच बिझी आणि इंटरेस्टिंग असणार आहे. अनायाची तयारी, डीमार्ट शॉपिंग आणि अक्षयसाठी बनवलेली खास रेसिपी, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला मग दिवसाची सुरुवात करूया. हे शूज घे तुझे. चल तिथे बस, शूज घाल. इकडे बस. बस वर. कार मध्ये चल गाडीत. अनाया आता निघाली आहे. अक्षय आता अनायाला सोडायला चालला आहे. तो आला की आम्ही डीमार्टला जाणार आहोत महिन्याची ग्रोसरी घ्यायला. आज अनाया आमच्यासोबत नसणार आहे, त्यामुळे जरा करमणार नाही आहे. आणि तिची सवय झाली आहे ना, म्हणून घरात सतत तिचा आवाज गडबड असतो. पण उद्या ती परत येणार आहे. तोपर्यंत आजचा दिवस कसा जातो ते तुम्हालाही दाखवते. सो व्लॉग कंटिन्यू करा. पिल्लो, आईला बाय कर. अक्षय घरी आल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग आम्ही लगेचच डीमार्टला निघालो. आणि पाऊस पण खूप जोरात पडत आहे. याचा चेहरा बारीक झालेला आहे कारण हा बिल भरणार आहे आता. जास्त काय नाही घेतला आम्ही, कारण दर 10 दिवसांनी आम्ही डीमार्टला येत असतो. बाय. हे आहे शहापूरचं स्विमिंग पूल, पुलाखालचं. इथे तुम्ही इन्स्टावर व्हिडिओ बघितलाच असतील, भरपूर जणांनी टाकलेल्या. आम्ही आमची सगळी शॉपिंग करून आता घरी जाण्यासाठी निघालो आहोत. मी आज डीमार्टला गेलो होतो. हे सगळं आणलंय डीमार्ट मधनं. बच्चा काय करते? चिकन काय चिकन? चिकन सुक्का बनवते. आणि आज आहे संडे. ऑइल खूप जास्त झालं, पण ठीक आहे. चिकन टिक्काला लागतो कारण चिकन सुक्का. चिकन टिक्का बोलते. हे बघा, तिने मॅरिनेट करून ठेवलेले आहे इथे. हे आहे फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट, कांदा आणि टोमॅटो. एवढं सगळं. आणि हे मसाले आपण टाकणार आहोत. मसाले ते टाकणार आहे. हा कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता पण मस्त. आता पावसाळा येते, कसं ताजा ताजा फ्रेश फ्रेश आहे, अगदी सायली सारखाच. आता याच्यामध्ये ती खडे मसाले टाकते. आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल. खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता टाकलेला आहे त्यांनी, वेलची आहे, जिरं आहे, स्टार फूल आहे, बडी इलायची आहे, कढीपत्ता, अजून थोडंसं जिरं टाकले तरी. आणि दालचिनी टाकली. दालचिनी आहे. थोडंसं हिंग टाकले. ऑनियन, कांदा टाकते.
कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आपल्याला. हां. मी ही रेसिपी यूट्यूबवरच बघितलेली आणि मग घरी ट्राय केली तर खरंच खूप छान टेस्ट लागत होती है ना. मस्त होतं. तुम्हीही नक्की ट्राय करा. अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे ती. मी हे नॉनस्टिक कढईमध्ये बनवायला घेतलंय कारण आपली नॉर्मल स्टीलची वगैरे असली का ते खाली चिकटतं म्हणून. टोमॅटो टाकतीये. पूर्ण एक टोमॅटो टाकला यात. लो फ्लेमवर करायचं गॅस. हळद टाकली आहे. घरचा हा मसाला आहे. कांदा लसूण मसाला टाकायचा. धणे जिरे पूड आहे ही. आणि आम्ही मालवणला गेलेलो तिकडनं हा आणलेला मसाला गरम मसाला आहे. मिक्स करून घेतली आता. हा चिकन मसाला टाकलाय. मीठ टाकून घ्यायचं नंतर. सगळं मिक्स करून घेते आता. अर्धा तास लागतो हे व्हायला रेसिपी कारण पूर्ण सुक्कं बनवायचं पण टेस्टला एकदम भारी. एक 2 ते 3 मिनिटानंतर मग यात चिकन टाकून घ्यायचं. प्लेट ठेवण्यावर पाण्याने करून ठेवायचं. एक 10 मिनिटात हे एकदम नॉर्मल पाणी यातलं टाकायचं चिकनमध्ये जर टाकायचं असेल तर तुम्हाला. आता 10 मिनिटं झालेले आहेत तर आपण हे काढू. वाव. केव्हा केव्हा ना हे खाली लागतं तर आपण यात ना हे गरम पाणी आहे ना ते थोडंसं घालू. एकदम कमी, खूप जास्त कमी टाकायचं, अति नाही करायचं. आणि मग बाकी वाफेवरच शिजवायचं. जास्त पाणी टाकलं ना तुम्ही की पूर्ण टेस्ट निघून जाईल. उन्हाळ्यावर आता मी हे करते आणि असंच मध्ये मध्ये चेक करत राहायचं 10-10, 15-15 मिनिटांनी आणि मग आपली एक 20 मिनिटातच रेसिपी तयार होते. आता मी तुम्हाला नंतर पुन्हा दाखवते जेव्हा रेडी होईल तेव्हा चिकन. चिकन ऑलमोस्ट झालेलं आहे. कसं दिसतंय आणि वरून मस्त पैकी खूप सारी याच्याशिवाय तर मज्जाच नाही. कोथिंबीर.
एकदम कडकमध्ये. आता जेवतानाचे पण मी अक्षयची हे विचारते, काय बोलतात त्याला, रिव्ह्यू. रिव्ह्यू घेते त्याच्याकडनं की कसं झालंय म्हणून. आज आम्ही साधंच जेवतोय कारण आम्ही खूप जास्त थकलेलो आहोत. आज डीमार्टला पण गेलेलो, आज ग्रोसरी भरायला. सो खूप जास्त आम्ही थकलो. आणि आता तू सांग मला कसं झालंय टेस्ट करून. हो नक्कीच. चलो तुला पण घे ना. घेते ना. सांग मला कसं झालं टेस्ट करून. एक नंबर झालाय. मी तुला सांगितलं होतं. ओके, तर ते आलं तर खूपच आवडलेलं आहे का मी बनवलेलं. तर तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. मी पण तुम्हाला सांगते कसं झालं आहे. आज आम्ही गेलेलो डीमार्टला आणि खूप जास्त थकलोत आम्ही. आणि पाऊस एवढा आहे की बापरे, खूप जास्त. व्हेजिटेबल्स वगैरे घ्यायचे होते कारण आज संडे आहे. सो पूर्ण वीकचा आम्हाला व्हेजिटेबल्स घेऊन ठेवतो आम्ही. खरंच खूप छान झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. जेवून भेटूयात आपण. बाय. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही मक्का घेतला आहे खाण्यासाठी. तुला काय बोलायचं आहे का? काही नाही, आज संडे होता. मस्त सकाळी आराम केला, दुपारी डीमार्टला गेलो, संध्याकाळी सायलीने मस्त चिकन भात खायला घातलं. संध्याकाळी म्हणजे आताच? हा, रात्री. आता रात्री. आता मक्का खातो, एक टी व्ही बघतो थोडाफार आणि संपवतो आजचा दिवस. गुड नाईट. बाय. हाय, गुड इव्हिनिंग. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करते कारण अनाया गेलेली आहे माझ्या माहेरी 2 दिवस झाले. तर ती आज येणार आहे. अक्षय तिला ऑफिसवरूनच डायरेक्ट गेलं घ्यायला माझ्या माहेरी. तर बघूच आपण तिची रिॲक्शन काय आहे. 2 दिवसानंतर ती आज मला भेटती आहे. तर मी शेअर करते काय कसं काय रिॲक्शन आहे तिची. तर मी कॅप्चर करणार आहे. मला वाटत नाही तिची रिॲक्शन अशी वाव टाईप असेल कारण नेहमीच जाते ती आणि तिला इथल्यापेक्षा तिकडे जास्त आवडतं कारण तिकडे जास्त माणसं आहेत खेळायला वगैरे. तर बघूच आपण तिची रिॲक्शन काय आहे ते. सो ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. आणि आता नाही आलेली आहे. बघूच आपण तिची रिॲक्शन. 2 दिवसानंतर ती तिच्या आईला भेटतीये. काय 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 शोधे बाहेर का. वाव, काय आणलंय आम्ही तुझ्यासाठी. सँडल बाहेर काढा ना या. इकडे काय कशी आहे छत्री अमरेला. हे बघ आणखी काय आणलंय. काय हे कसं आहे अनाया, आवडलं तुला अनाया. तुला बघितलं तेव्हा काय होते तिची रिॲक्शन. निघाली. हा, वाव. मग कसा होता आजचा दिवस तुझा. चांगला होता.
नेहमीप्रमाणे चांगला दिवस होता याचा आज. याला इग्नोर करा कारण पावसाळा आहे. सो चला आता मी अनायाला भेटते, मग ब्लॉग कंटिन्यू करते. बाय. आणि येल्लो कलर इथे द्यायचा आहे, ते बघ तिथे बघून करायचं आहे ते. आणि आवडली तुला अमरेला? तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.